नमस्कार. महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, महाविकास आघाडीचे निर्माते, चालक, मालक, सगळं काही. कोण? वेगळं सांगण्याची गरज नाही. शरदचंद्रजी पवार साहेब. शरदचंद्रजी पवार साहेब काल मुंबईत बोलत होते आणि मुंबईत कार्यक्रम होता मृणालताई गोरे यांच्या नावानं काढलेल्या दालनाच्या शुभारंभाचा. यावेळी शरद पवार साहेबांनी एक वेगळंच विधान करून टाकलं. पवार साहेब काय म्हणाले ते तुम्ही ऐका. कुणी अशी कधी भाषा केली पाहिजे झाली, याचा कोथळा काढू, आणखीन काय काय करू, आणि कधी वगैरे गोष्टी ऐकायला मिळतात. पवार साहेबांना असं का बोलावं वाटलं? जे पवार साहेब बोलतील त्या प्रत्येकाची बातमी होते, प्रत्येक शब्दाची चिकित्सा केलीच पाहिजे का, असा प्रश्न अनेक जण मला विचारतील. पवार काहीही बोलले की तुम्ही स्पष्टीकरण द्यायला येणार का, त्याचं अनालिसिस करणार का, पवारांच्या विरोधात बोलण्यास तुमची ख्याती आहे का, वगैरे वगैरे सगळं काही लोक बोलतील. चला ठीक आहे, सगळे आरोप मान्य करून तरीही या विधानाकडं आपण बघणं आवश्यक आहे. ते का हे तुम्हाला मी जरा नीट तपशीलवार समजून सांगणार आहे. शरद पवारांनी हे विधान केलं त्याला कारणही तसंच आहे. आता शरद पवार कोथळा बाहेर काढण्याची चुकीची भाषा येऊ लागली आहे. हे जे विधान करतायत त्यात अशा कोथळा बाहेर काढण्याच्या भाषा कोण कोण बोलल्यात हेही तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे. शिवसेना या पक्षाचं नाव असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं कौतुक करणारे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी कोथळा बाहेर काढण्याबाबतचं विधान केलं होतं. त्याच्यावर कारवाई होणार होती, हे सगळं तुम्हाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. त्याबाबत मी अजून वेगळं काही बोलायची गरज नाही आहे. कोथळा बाहेर काढणे हा जो शब्द आहे ना, याचा पेटंट शिवसेनेकडे आहे. म्हणजे खरं तर अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला होता वाघनख यांनी. आता हे स्वतःला वाघ म्हणून घेणारे आपल्याच नखानी अनेकांचा कोथळा बाहेर काढतायत. विश्वप्रवक्त्यांचं तर आपण बघितलंच आहे. दुसरा ताजा कोथळा जो बाहेर काढण्याची भाषा बोलली गेली आहे, काढण्याची भाषा जी बोलली गेली आहे ते आहेत आमदार बांगर. आमदार बांगरांनी नारायण राणेंचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा बोललेली होती. काय बोलले होते तुम्ही ऐका. संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपती रायाचा मावळा, एकटा येऊन तुझ्या जर चारी कोणी जर चीत नाही केलं, तुझ्या जर कोथळा जर बाहेर नाही काढला. आता संजय राऊत आणि आमदार बांगर दोघंही शिवसेनेचे, मी म्हणूनच मी पेटंट म्हणालो. हे वारंवार कोथळा बाहेर काढण्याची भाषा शिवसेनेमधून येते आहे. फक्त एवढ्यावरच काम भागत नाही आहे, म्हणजे केवळ ही दोघंच बोलली म्हणून नाही. उद्धव ठाकरेंनी अशा स्वरूपाची भाषा वारंवार वापरली आहे. अगदी पालघरच्या निवडणुकीत ते भाषण करतानाही कोथळा बाहेर काढू म्हणाले होते. सामनात आलेलीच बातमी तुम्ही बघत आहात. उद्धव ठाकरेंसाठी कोथळा बाहेर काढणे, मारणे, जोड्याने मारणे, त्याला बोचकणे वगैरे अशा सगळ्या शाब्दिक हल्ल्यांना काही जुन्या उरलेल्या नाही आहेत, त्या सातत्यानं होत आलेल्या आहेत. अगदी 2 वर्षापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री नव्हते तेव्हाची गोष्ट सांगतोय तुम्हाला मी. म्हणजे प्रचाराच्या रणधुमाळीचा काळ सगळा जो होता त्या काळातल्या गोष्टी सांगतोय तुम्हाला. काँग्रेस सोबत जायच्या आधीच्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. मणिशंकर अय्यर आणि चक्क काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाही जोड्यानं मारण्याची भाषा याच उद्धव ठाकरे यांनी केलेली होती. म्हणजे जसं नारायण राणे म्हणाले होते ना, मी तिथं असतो तर, तसं अगदी तसंच उद्धव ठाकरेने देखील भाषा वापरलेली आहे. आणि साक्षीला नीलमताईंना घेतलेला आहे, म्हणजे नीलमताई गोरे ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत त्यांना. म्हणजे मी केवळ सांगतोय म्हणून विश्वास ठेवा असं नाही, तर तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री नसतानाचं भाषण देखील ऐका. म्हणजे असतानाही त्यांनी हनू मारू अशी भाषा वापरलेली आहे. ते शरद पवारांच्या व्यासपीठावर असतानाच अशी थापडीत मारू की म्हणाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री असतानाही त्यांची भाषा बदललेली नाही आहे. पण त्यांची राहुल गांधी आणि मणिशंकर अय्यर यांच्याविषयीची भाषा काय आहे तुम्ही एकदा ऐका. आपण म्हणाला मणिशंकरला काय प्रसिद्ध दिलं, काय म्हणजे काय जोडे मारले त्याला आपण, आणि समोर जर दिसला असताना आणि आज जरी दिसला तरी आज सुद्धा त्याला आम्ही जोडे मारू, नक्की मारू. का नाही मारायचं? गांधी, नेहरू वगैरे सगळे ठीक आहे हो, त्यांनी देशासाठी केलं आहे, आम्ही कुठे नाही म्हणतोय. पण याचा अर्थ असं काय नाही की या देशामध्ये फक्त 2च घराणी जन्माला आली आणि तिसरं कोणी जन्मालाच आलं नाही.
या लोकसभेच्या प्रचारामध्ये सुद्धा जेव्हा राहुल गांधी त्यांना पळपुटे म्हणाला, मी एकटा होतो की राहुल गांधीला नालायक म्हणून म्हटलं, त्याला सुद्धा जोडे मारले पाहिजे. आणि खरं म्हणजे हे पुस्तक त्या बेअकलेला द्या, त्याला द्या. सध्या वेळ आहे भरपूर, वाच म्हणा. कारण नुसतं ते असं करून बोलून देशाचा पंतप्रधान आणि आता तर तू होऊच शकत नाहीस. किंवा सावरकरांचा अपमान करणाऱ्या भर चौकात जोड्याने बडवले. मणिशंकर अय्यर आणि राहुल गांधी यांना दोघांनाही जोड्यानं मारण्याची भाषा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. आता हे सगळं चालू आहे. म्हणजे तुम्ही राऊत बघितलेत, ठाकरे बघितलेत, बांगर बघितलेत, कोथळा बाहेर काढणे, जोड्यानं मारणे अशी भाषा हे वापरतायत. आणि शरद पवार मृणालताई गोरे यांच्या दालनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी जे बोलतात ते वाक्यही तुम्ही ऐकलेलं आहे. मग शरद पवार राजकारणातल्या कोणत्या ढासाळलेल्या भाषेविषयी बोलत होते हे तुम्हाला वेगळं समजण्याची गरज नाही. सातत्यानं शिवसेनेकडून आलेली ही भाषा आणि त्या भाषेवरचं पवारांचं विधान हे शिवसेनेसाठीच होतं हे वेगळं समजून सांगायला कोणाचीही गरज उरत नाही. आता प्रश्न पडतो, पवार आता असं का बोलले? म्हणजे सातत्यानं पवारांनी शिवसेनेचं कौतुक केलेलं आहे, शिवसेनेला पाठीशी घातलेलं आहे, शिवसेनेवरती हल्ला होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. ते महाविकास आघाडीचे कर्ते करविते आहेत, चालक आहेत, मालक आहेत, पालक आहेत. सगळं असतानाही शरद पवारांनी मुंबईच्या कार्यक्रमात कोथळ्याच्या भाषेवर आक्षेप का घेतला? त्याचं कारण, त्याचं मूळ औरंगाबादमध्ये आहे. 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत जे भाषण केलं होतं त्यावरून राजकीय चर्चा रंगू लागली. आता अनेकांनी या भाषणावर आपली वेगवेगळी मतं व्यक्त केलेली आहेत. काय भाषण ते तुम्ही ऐका. व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी. उद्धव ठाकरे आजी, माजी, भावी या पद्धतीनं म्हणाले. खरं तर मी अजूनही या मतावर ठाम आहे की ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले, पण अनेकांनी याला युती परत होणार अशा स्वरूपात मांडलं. अनेकांना हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवरचा दबाव असं वाटलं. पवारांना देखील हा आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रकार वाटला आणि त्यातूनच शरद पवारांनी या दबावाला जुगारून लावत शिवसेना वापरत असलेली भाषा चुकीची आहे असा संदेश महाराष्ट्रात देऊन टाकला. खरं तर या हाण्या मारण्याच्या शिवसेनेच्या भाषेला ठाकरी भाषा म्हणून संबोधलं जात होतं. त्यांनी मारतो म्हटल्यावर हे ठाकरी भाषेतलं उत्तर असं बोललं जात होतं. पण याच ठाकरी भाषेमध्ये शिवसेनेला प्रत्युत्तर मिळू लागलं. नारायण राणे तशीच भाषा बोलू लागले, कारण ते त्याच संस्कारातून, वातावरणातून पुढे आलेले होते. तेव्हा मात्र शिवसेनेला ही भाषा झोंबू लागली. वाटेल तेव्हा वाटेल त्याला हाण्या मारण्याची भाषा करणे, दबाव टाकण्याचं तंत्र अवलंबणे हे शिवसेना सातत्यानं करत आलेली आहे. यावेळी शरद पवारांनी हा दबाव जुगारून लावण्यासाठी म्हणून आपलं विधान करून टाकलं. तसे शरद पवार बेरकी, शांत वाटणारे, संयत वाटणारे पण बेरकी असलेले राजकारणी आहेत. त्यांनी एकाच वाक्यात उद्धव ठाकरेंना काय तो इशारा देऊन टाकलाय. अर्थात या सगळ्याचा परिणाम पुन्हा बघा सरकार अस्थिर झालंय असं काय होणार नाहीये. म्हणजे इज्जत गेली तरीही हरकत नाही, पण एकमेकाच्या सोबत राहण्यातच या तीनही पक्षाचं भलं आहे. त्यामुळे ते एकमेकाची इज्जत घेतच राहतील आणि सोबतच राहतील यात तिळमात्र शंका नाही. पण शरद पवारांच्या कालच्या विधानाचं मूळ हे 17 सप्टेंबरच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणात आहे आणि तो टोला शिवसेनेच्या नेत्यांसाठीच होता, कारण शिवसेनेचे नेते सातत्यानं अशी भाषा वापरत आले आहेत. आत्ता वार होत आहेत, वळ उमटत आहेत, पण पुन्हा माझा तोच दावा आहे, आता लगेच नाही,
उन्हाळ्यात पडलेल्या माराची जखम ठसठसते तेव्हा, जेव्हा पावसाळी दिवस येतात, आभाळ दाटून येतं आणि आभाळ आल्यावर जुन्या जखमा जास्त दुखू लागतात. तसं आता ढग दाटून यायची पाळी एक 9-8-9 महिन्यानंतर आहे, म्हणजे 2.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आहे. त्या दिवशी ही ठसठस किती जाणवते हे आपल्या लक्षात येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.